नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता स्वतःचं नाव कुठेही येऊ नये म्हणून नागराजने महिपतचा खून केला आहे आणि महिपतने अशी काही गोष्ट सांगितली आहे की नागराजने महिपतला सुपारी दिली होती। हे सत्य तर सांगितलंच आहे, पण त्याचबरोबर घरात जी प्रिया तन्वी म्हणून वावरतीये ती खरी तन्वी नसून सायलीच खरी तन्वी आहे, हे सत्य आता महिपत सगळ्यांना सांगणार आहे। आणि त्यामुळे अश्विनने स्वतःच प्रियाची घरातून हकलपट्टी केलेली आहे। आणि त्याचबरोबर नागराजला असं वाटत असतं की आपण महिपतचा खेळ संपवल्यामुळे आपलं सत्य आता कोणाच्याच समोर येणार नाही। तर इकडे जो काही बाबू ड्रायव्हर असतो त्याने नागराजला पाहताच आपल्याला सुपारी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो हाच माणूस आहे हे सत्य सुद्धा इकडे अर्जुन आणि रविराजांना सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडतंय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे आणि बाबू ड्रायव्हर करून त्यांना सगळं काही सत्य जाणून घ्यायचं असतं। तर दुसरीकडे नागराज विचार करत असतो की दादाने मला घरातून बाहेर जाण्यासाठी बंदी घातली आणि जर का महिपतला पोलिसांनी पकडलं तो पोलिसांच्या हाती लागला आणि जर का तो पळून गेला तर काही माझं सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि मग त्यानंतर माझं काही खरं नाही। पण आता काय करायचं, माझं हे सत्य फक्त महिपतला माहिती आहे आणि जर का महिपतच या जगात नाही राहिला तर माझं नाव कधीच पुढे येणार नाही। नागराज ठरवतो की महिपतला मारून टाकायचं आणि आपलं सत्य जगासमोर येऊ द्यायचं नाही। नागराज हा महिपतला मारण्यासाठी जाणार असतो तेवढ्यात तिथे सुमन येते। सुमन म्हणते, काय झालं, तुम्ही एवढ्या उशिरा कुठे चालला आहात? त्यावरती नागराज म्हणत असतो की प्रत्येक वेळेला तुला आडवं हे यायलाच हवं का? मी कुठल्याही कामासाठी बाहेर चाललो म्हणजे तू आडवी येणारच का? त्यावर सुमन म्हणते की कोणतं काम? तुम्ही महिपतलाच भेटायला चाललात ना, आणखीन दुसरं कुठलं काम असेल? सुमन असं म्हटल्यानंतर नागराज सुमनवरती चिडतो आणि म्हणतो, मी कुठे जातो, काय करतो या गोष्टी तू मला विचारायच्या नाहीत। किती वेळा मी तुला सांगितलंय, तुला सुद्धा तुझा जीव जास्त झाला आहे का? माझ्या वाटेत अशी आडवी येत जाऊ नकोस म्हणलं। असं म्हणाल्यानंतर सुमन म्हणते की अहो, दादानी तुम्हाला घरातून बाहेर जाण्यासाठी बंदी घातली आहे ना, आणि तुम्हाला घराच्या बाहेर कुठे जायचं असेल तर किमान दादांना सांगून तरी जा। त्यावरती नागराज म्हणतो की तू मला अजिबात शिकवू नकोस, मी कुठे जायचं कुणाला सांगून जायचं ते, आणि आज मी शेवटचं बाहेर जाणार आहे, यानंतर मी कुठेही बाहेर जाणार नाही आणि प्रत्येक वेळेला दादाला सांगूनच बाहेर जाईन। आता तुझं तोंड बंद ठेव आणि मी कुठे जातोय हे मला अजिबातच विचारायचं नाही। आता नागराज घराबाहेर पडलेला आहे आणि सुमनला मात्र खूपच टेन्शन आलेलं आहे। सुमन विचार करत असते की हे आता नक्की कुठे जात असतील, मला माहिती हे महिपतलाच भेटायला गेले असतील। सुमन म्हणत असते की खरंच यांना महिपत कुठे आहे हे माहिती असेल का? आता सुमन ठरवते की काही झालं तरी हे नक्की कुठे जातात, काय करतात हे मला पाहायलाच हवं। त्यानंतर सुमन नागराजचा पाठलाग करू लागते। नागराज आता इकडे महिपतला भेटायला आलेला असतो। नागराज महिपतला म्हणत असतो की काय महिपत शेठ, कंटाळा आला असेल ना तुम्हाला आता एकाच खुर्चीवर बसून? तुमची मी सुटका करू का इथून? तुमचे हातपाय सोडून देऊ? काय ना, तुम्हाला असं एकाच ठिकाणावर जास्त वेळ बसायची सवय नाहीये ना, म्हणून मी आता विचार करत होतो की तुमची कायमची सुटका करावी। त्यावर महिपत म्हणतो की तू माझं काही बिघडवू शकत नाही, हिम्मत असेल तर मला हात लावून दाखव, नाही तुझ्या जीवाच्या चिंधड्या चिंधड्या केल्या ना तर नावाचा महिपत नाही। आता महिपत असं म्हणाल्यानंतर नागराज खूपच चिडलेला असतो आणि नागराज म्हणतो की काय करणार आहेस तू माझं? तू माझं काही बिघडवू शकत नाहीस। या चार भिंतींच्या आतमध्ये काय होतंय, काय घडतंय कोणाला काहीच माहिती नाही आणि तू इथे आहेस हे सुद्धा कुणालाच माहिती नाही। अख्खी पोलिसांची टीम तुला सैरा वैरासारखी बाहेर शोधते, पण कोणीही तुझ्यापर्यंत पोहोचू शकतच नाही। तर नागराज महिपतला म्हणत असतो की महिपत शेठ, तुम्हाला माहितीये का, तुम्हाला आता जिवंत ठेवून सुद्धा काहीच उपयोग नाही, कारण माझं जे काही सत्य आहे ते तुमच्याशिवाय दुसरं कुणालाच माहिती नाहीये। आणि जर का तुम्ही इथून सुटलात, पोलिसांच्या हाती लागलात तर मग तुम्ही माझं नाव घेणार, तर मग तुम्ही या जगातच नसाल तर माझं नाव कोण घेईल? म्हणजे माझं हे सत्य कोणालाच कळणार नाही आणि त्यासाठी का होईना तुम्हाला या जगातून मला डगात पाठवावंच लागेल। महिपत शेठ, आता तुम्हाला जगण्याचा काही एक अधिकार नाही। त्यावर महिपत म्हणत असतो की नागराज, तू असं करू शकत नाही,
मी तुला सोडणार नाहीये. मी माझा जीव धोक्यात घालून आपल्याला प्रॉपर्टी मिळावी म्हणून मी तो ऍक्सिडेंट घडून आणला होता. नागराज, तुझ्यासाठी मी काय काय केले या सगळ्या गोष्टी तू विसरलास का? तर नागराज म्हणतो की हे सगळं तू मला मदत करावी म्हणून तू केलेलं नाहीयेस. एवढं तर तू उदार मानायचा नक्कीच नाहीयेस. यामध्ये तुझाही स्वार्थ होता. माझ्या भावाची 50% प्रॉपर्टी तुलाही हवी होती आणि म्हणूनच तू मला मदत केलीस. ज्या वेळेला नागराज महिपतशी बोलत असतो त्यावेळेला सुमनने सगळं काही ऐकलेलं असतं. सुमन लपून त्या दोघांना पाहत असते. त्यामुळे सुमनला खूप मोठा धक्का बसलाय. तर मग सुमन मनात विचार करते आणि म्हणते, म्हणजे महिपत कुठे होता हे यांना माहिती होतं, पण त्यांनी महिपतला अशा प्रकारे का डांबून ठेवलं असेल आणि त्याला मारण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत. तर इकडे नागराजने बऱ्याच गोष्टी कबूल केल्या आहेत. नागराजने सगळे काही त्याचे गुन्हे कबूल केल्यानंतर सुमनने ते सगळं काही ऐकलं आहे. सुमन मात्र आता खूपच घाबरलेली असते. आता महिपत नागराजवरती हल्ला करणार असतो. त्याच वेळेला सुमनचा बाजूला धक्का लागतो आणि तिथे आवाज होतो. नागराज हा लगेच मागे वळून पाहतो तर त्याला तिथे कोणीच दिसत नाही. सुमन आता खूपच घाबरलेली असते. सुमन धावत पळत तिथून बाहेर येते. आता तिला काय करावं काहीच कळत नाही आणि तिच्याकडे मोबाईल सुद्धा नसतो. तर इकडे नागराजने आता महिपतचा खून केलेला असतो. सुमनला कळत नसतं की घरी जावं की दुसऱ्या कुणाला सांगावं, कारण घरी रविराज आणि प्रतिमा सुद्धा नसतात. सुमन ठरवते की आता अर्जुन आणि सायलीकडे जायचं आणि त्यांना सगळं काही सांगून टाकायचं. सुमन आता अर्जुन सायलीला भेटण्यासाठी डायरेक्टली अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते. तेव्हा मात्र सुमन खूपच घाबरलेली असते. अर्जुन सुमनला विचारत असतो की काय झालं सुमन काकू, तू एवढी का घाबरली आहेस? सायली सुमनला पाणी देते पण सुमन पाणी सुद्धा घेत नाही. सुमन म्हणत असते की मला तुम्हाला ह्यांच्याबद्दल खूप मोठं सत्य सांगायचं आहे. सुमन आता सगळं काही सांगून टाकते. म्हणजे तिने काय पाहिलंय, नागराजने महिपतचा खून करण्याचा प्रयत्न केला ते सगळं काही सांगते. त्यामुळे अर्जुन सायलीला खूप मोठा धक्का बसतो. महिपतला नागराजने बांधून ठेवलं आहे, त्याला किडनॅप केले, त्याचे हातपाय बांधून ठेवलेत. मला असं वाटलं की महिपत यांचा मित्र आहे, पण यांनी तर सरळ महिपतला दांबून ठेवलंय आणि मी ह्यांचं सगळं काही बोलणं ऐकले. त्यात त्यांनी सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली. 22 वर्षापूर्वी जो काही अपघात झाला होता त्याची सुपारी महिपतला दुसरं तिसरं कुणी नाही तर यांनीच दिली होती आणि ते पण फक्त दादांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. आणि महिपत यांच्यामध्ये तसं डील सुद्धा झालं होतं. दादांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर दादांची जी काही प्रॉपर्टी आहे हे आणि महिपत दोघं सुद्धा 50-50% वाटून घेणार होते. त्या अर्जुन म्हणतो की सुमन काकू तू हे काय सांगतेस? तेव्हा सुमन म्हणते की हो काकू, मी हे स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे. हे आता महिपतला भेटायला गेले होते. महिपत पोलिसांच्या हाती सापडू नये. जर का महिपत पोलिसांच्या हाती सापडला आणि तो महिपत यांचं सुद्धा नाव घेईल यासाठी त्यांनी महिपतला मारण्याचा सुद्धा कट केलेला आहे. ते आता महिपतला मारण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित त्यांनी महिपतला मारलं सुद्धा असेल. तर अर्जुन म्हणत असतो की ज्या ठिकाणी महिपतला डांबून ठेवलंय त्या ठिकाणी आपल्याला आत्ताच्या आत्ता जायला हवं. आता अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि सुमनने दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचायला सांगतो. अर्जुन सायली ज्यावेळी त्या ठिकाणी पोहोचतात त्यावेळी नागराजने महिपतला ऑलरेडी मारून टाकलं आहे. ज्या वेळेला अर्जुन सायली तिथे पोहोचतात त्यावेळेला महिपत जिवंत असतो. अर्जुन सायली महिपत जवळ गेल्यानंतर महिपत मागचा सगळा काही भूतकाळ आहे तो अर्जुनला सांगायला लागतो. महिपत सांगत असतो की मला सुपारी देणारा दुसरा तिसरा माणूस कोण नसून नागराजच आहे. आणि त्यानंतर महिपत अर्जुनला सांगत असतो की तुमच्या घराची तन्वी म्हणून प्रिया वावरतीये, ती सुद्धा या नागराजनेच एक बनावट मुलगी तन्वी म्हणून तुमच्या घरात आणलेली आहे. खरी तन्वी तर दुसरीच कोणीतरी आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो की मग कोण आहे खरी तन्वी, कोण आहे? महिपत सायलीकडे बोट दाखवतो आणि तो स्वतःचा प्राण सोडतो. तर अर्जुन विचार करतो आणि म्हणतो महिपतला नेमकं काय सांगायचं होतं, खरी तन्वी कोण आहे हे काय सांगायचं होतं? अर्जुन म्हणतो की महिपत हा सायलीकडे बोट दाखवत होता, म्हणजे सायलीच खरी तन्वी आहे. हे सगळं काही कळल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो.